भारत फायनान्स कंपनीमध्ये काम करणारे संदेश संजयराव ढोकणे हे दिनांक 16 जानेवारी 2025ला ग्राम लखमापूर येथून भारत फायनान्स कंपनीची बचत गटाची वसुली करून त्यातून गोळा झालेली नगदी पैसे घेऊन जात असताना काही अज्ञात इसमांनी त्यांना ग्राम लखमापूर ते कापरा रोडवर अडवून चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील पैशांची बॅग जबरीनं हिसकावून त्यातील 2,78,219 रुपये चोरून नेले होते। त्यावरून फिर्यादी संदेश ढोकणे यांनी पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण येथे दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्यानं तात्काळ उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना दिल्या होत्या। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीनं यवतमाळ विभागात पाहिजे फरार आरोपी शोध कामे पेट्रोलिंग करत असताना दिनांक 4 फेब्रुवारीला पथकास गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीणमध्ये जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हे दुचाकीनं सावरगड दर्गा येथे येत आहेत। अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून तसेच नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या तांत्रिक विश्लेषण विभाग यांच्याकडून मिळालेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर ठिकाणी जाऊन अजय लक्ष्मण पंधरे, सचिन मधुकर कोराम, संग्राम मारुती घोडाम, दुर्गेश धोंडीराम डवरे, अरविंद मारुती आगोसे, साईप्रसाद मारुती कोटवाड यांना ताब्यात घेऊन त्यांच्या अंगझडतीत गुन्ह्यात चोरून नेलेली नगदी रुपये 2,28,000, त्यांच्याकडील वापरातील 6 मोबाईल किंमत 66,000 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकल किंमत 1,60,000 असा एकूण 4,54,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई करण्याकरता पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आलाय। सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे। प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।